मित्रांनो, कुंभ राशीसाठी येणारे पुढील 5 वर्षे खूपच निर्णायक असणार आहेत आणि अत्यंत महत्त्वपूर्णही असणार आहेत. हे 5 वर्षे जे 2025 पासून 2030 पर्यंत असतील, हे ठरवतील की तुम्ही तुमच्या जीवनात किती यशस्वी होणार आहात. तुम्ही करोडपती होऊ शकता का, तुम्ही उच्चतम स्तरावर जाऊ शकता का किंवा संघर्ष करत राहाल. हे पुढील 5 वर्षांवर अवलंबून असेल की तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता का, कारण हीच एक वेळ आहे जी तुमच्या जीवनात उरली आहे, जिथे तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता. कारण जे योग चालू आहेत, जे परिस्थिती चालू आहे, त्या पुन्हा 30 वर्षांनंतर तुमच्या जीवनात तयार होतील आणि तुम्ही त्या वयाच्या टप्प्यावर पोहोचाल की तुम्हाला इतका फायदा घेता येणार नाही. म्हणून तुमच्या स्वप्नांच्या पूर्ततेचा, करोडपती होण्याचा, तुमची कोणतीही यशप्राप्ती, घर, वाहन, जगाच्या दृष्टीने स्वतःला दाखवण्याचा, स्वतःला सिद्ध करण्याचा हा शेवटचा संधी आहे जो 2025 पासून तुमच्यासमोर येत आहे. याचा फायदा घ्या, नाहीतर तुम्ही खूप मागे राहाल आणि फक्त पश्चात्ताप कराल. आणि काहीही होणार नाही, फक्त याचा पश्चात्ताप कराल की तुमच्या जीवनात तुम्ही ते गोष्टी साध्य केल्या नाही. आणि ही संधी पुन्हा तुमच्याकडे येणार नाही, कारण 30 वर्षांनंतर तुम्ही त्या वयाच्या टप्प्यावर असाल की तुम्हाला या काळाच्या इतक्या चांगल्या वेळेचा फायदा घेता येणार नाही. जय श्री राम. नमस्कार सर्व मित्रांना. मित्रांनो, कुंभ राशीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ देणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 2025 पासून 2030 पर्यंत कुंभ राशीची स्थिती कशी असेल. म्हणजेच पुढील 5 वर्षांचा राशीफल मी तुम्हाला देणार आहे. हा जो व्हिडिओ असेल तो तुमच्या जन्म राशीवर, तुमच्या चंद्र राशीवर आधारित असेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणता काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल, कोणत्या काळात तुम्हाला यशप्राप्ती होईल, किती धन तुमच्याकडे असेल, उत्पन्नाची स्थिती काय राहील, करिअरची स्थिती काय राहील, कर्ज, मानसन्मान, शिक्षण, संतती, वैवाहिक जीवन सगळं कसं असेल, सगळं विस्ताराने जाणून घेऊ. ग्रहांची स्थिती सध्या अशी आहे की 2024 मध्ये शनिदेव सध्या त्यांच्या स्वतःच्या मूल त्रिकोण राशी म्हणजेच कुंभ राशीमध्ये म्हणजेच तुमच्या राशीतच राजयोग बनवत आहेत आणि सश नामक पंचमहापुरुष योग बनवत आहेत. 29 मार्च 2025 ला ते राशी परिवर्तन करतील आणि मीन राशीत जातील. राहू गुरु सध्या मीन राशीत आहेत आणि ते देखील 2025 मध्ये राशी परिवर्तन करतील. तसेच केतूची गोष्ट करायची तर तेही कन्या राशीत आहेत आणि 2025 मध्ये राहू सोबत ते देखील राशी परिवर्तन करतील. गुरु सध्या शुक्राच्या वृषभ राशीत आहे. तुमच्या लाभ स्वामी चौथ्या भावात सध्या गोचरमध्ये आहे आणि ते देखील 2025 मध्ये राशी परिवर्तन करतील आणि वृषभ राशीतून बुधच्या मिथुन राशीत प्रवेश करतील. तर ही सध्या ग्रहांची स्थिती चालू आहे. आता काही गोष्टी मी तुमच्यासमोर स्पष्ट करतो, त्यानंतर मी सुरू करतो की तुमचा 2025 ते 2030 पर्यंतचा प्रवास कसा असेल. 7.5मुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला आणि 2022 पासून परिस्थिती अजूनच बिघडली. कर्जाचं मोठं संकट आहे आणि तुमचं उत्पन्नच बंद झालं आहे. कितीही प्रयत्न केले तरी काम होत नाही. जे लोकांचं शनी वाईट आहे त्यांच्या कुंडलीत, कारण शनी गोचरात राजयोगकारक झाले आहेत. खूप लोक असं बोलतील की कुंभ राशीचं काहीच होऊ शकत नाही, कुंभ राशी कधीच यशस्वी होऊ शकत नाही. विनम्रपणे नम्र निवेदन आहे की एकदा आपली कुंडली तपासा. जर शनी इतके चांगले असूनही तुम्हाला फल मिळत नाही, तर नक्कीच तुमच्या कुंडलीत शनी कमजोर आहे. तुमच्या कुंडलीत काही ना काही समस्या आहे आणि एखाद्या नकारात्मक ग्रहाच्या दशेतून तुम्ही जात आहात, ज्यामुळे तुम्हाला फायदा होत नाही. आणि जर अशी परिस्थिती आहे, तर पुढेही तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. शनी तुमच्या राशीत असून तुमच्या 3ऱ्या, 7व्या
आणि 10व्या घरावर नजर ठेवत आहे, राजयोग तयार करून. पंचमहापुरुष योग तयार करून बसले आहे, तर शनी चांगले आहे. पण गरज आहे तुमच्या कुंडलीतील काही स्थिती पाहण्याची. जर कुंडली कमजोर असेल तर त्या ग्रहाला जागृत करा, ज्यामुळे तुमचं भाग्योदय होऊ शकेल, जो तुम्हाला अनगिनत फायदे देईल आणि तुमची स्वप्न पूर्ण करू शकेल. त्या ग्रहाला स्ट्रॉंग करा. तो लग्नेश, राशीश, पंचमेश किंवा नवमेश किंवा दशमेश असू शकतो. पहा, कोणत्या ग्रहामुळे तुम्हाला फायदा मिळेल, कोणता ग्रह तुम्हाला उंची देईल. कुंभ राशीचं हे दुर्दैव असतं की बऱ्याचदा करिअर बदलतात हे लोक. असंतुष्ट असतात. पैसे येतात पण टिकत नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिकल होऊन जगायला शिका. कारण आज आपण जिवंत आहात, भविष्यातल्या चिंता करत नाही. पैसे येतात तर सर्व काही विसरून जातात. ती सवय सोडून द्या. आता 2025 पासून परिस्थिती काय असेल पाहू. शनी तुमचे राशी स्वामी आहे, ते धन भावात येतील. 29 मार्च 2025 पासून 7.5चा तिसरा चरण सुरू होईल. खूपच चांगली स्थिती असेल. राशी स्वामी धन भावात येईल. हो, खर्च वाढतील, पण पैशाची कमतरता जाणवणार नाही. तुमचं उत्पन्न वाढेल. धन स्थिती उत्तम होईल. बँक बॅलन्स वाढेल. लाभ भाव पाहिल, खूप पैसा देईल. कोणतीही अडचण येणार नाही. हो, चौथ्या भावात मातेच्या स्वास्थ्याशी संबंधित त्रास होऊ शकतो. याशिवाय स्थायी बदल होऊ शकतो. घरातल्या लोकांना फार वेळ देता येणार नाही, पण पैसा खूप मिळेल. 7.5चा तिसरा चरण सामान्यतः खूप चांगला परिणाम देतो. जे काही गमावलंय ते परत मिळेल. शनी तुम्हाला धन परत करेल. करिअरची स्थिती ठीक होईल. सर्व बाबतीत समाधानी व्हाल. 2025च्या 29 मार्चनंतर तुमचे जीवन बदलून जाईल आणि काही लोक करोडपती होतील, विशेषतः ते लोक ज्यांची कुंडलीत शनीची स्थिती चांगली असेल. फेब्रुवारी 2028 मध्ये शनी तुमच्या राशीच्या 3ऱ्या भावात प्रवेश करेल, म्हणजे मेष राशीत. तिथे तो नीच बनतील, पण लक्षात ठेवा, 3ऱ्या भावाचा कारक शनी आहे. तो खूप पैसे देतो. शनी धन भावही पाहतो, म्हणून जर तुमच्याकडे पैसे आले तर ते बचत करा, इन्व्हेस्ट करा. म्युच्युअल फंड, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, सोनचांदी, प्रॉपर्टी वगैरेत इन्व्हेस्ट करा. पैसे वाचवा. नीच शनी असूनही खूप लाभ मिळेल, पण पैसा साठवून ठेवा. शनीची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे. हो, आता थोडं पाहायला हवं, तुमच्या कुंडलीत काय स्थिती आहे. अष्टकवर्गात शनीच्या बिंदू पाहून पहा. शनी मीन राशीत 29 मार्च 2025 रोजी प्रवेश करणार आहे, तेव्हा तुम्हाला काय परिणाम मिळेल ते पहा. अष्टकवर्गात शनीला किती बिंदू मिळाले आहेत पहा. जर शनीला 5 किंवा त्यापेक्षा अधिक बिंदू मिळाले तर निश्चिंत व्हा, मीन राशीचा हा गोचर उत्कृष्ट परिणाम देईल. जबरदस्त परिणाम देईल. जर 5 पेक्षा कमी आहे, 4 आहे तर सामान्य परिणाम मिळेल. त्याहून कमी असेल तर हा गोचर तुमच्यासाठी चांगला नाही. 3ऱ्या चरणातही तुमच्या समस्या कायम राहतील. अष्टकवर्ग खूपच अचूक फलकथन करतं. पहा, कोणता ग्रह 5 बिंदू देत आहे. चौथ्या भावाचा स्वामी देत आहे का, तर सुख, सुविधा, मकान, प्रॉपर्टीचं योग बनेल. 5व्या भावाचा स्वामी देत असेल तर संतानाचा लाभ, शिक्षणात लाभ, स्पर्धा परीक्षांमध्ये यश. भाग्येश बिंदू देत असेल तर भाग्यवृद्धी, करिअरमध्ये प्रगती, प्रमोशनचा योग. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की कोणत्या ग्रहामुळे तुम्हाला फायदा होईल. शनी मेष राशीत नीच होणार तेव्हा काय परिणाम मिळेल हे तुम्ही अष्टकवर्गातून तपासू शकता. शनी अष्टकवर्गात बिंदू पहा. मेष राशीत किती बिंदू मिळाले पहा. जर 5 किंवा त्यापेक्षा अधिक बिंदू मिळाले तर निश्चिंत व्हा, नीच शनी असूनही हा गोचर उत्तम परिणाम देईल. 5 पेक्षा कमी असेल तर सामान्य फल मिळेल.
त्याहून कमी असेल तर नीच शनी खूप त्रास देईल. तर आजच आपल्या कुंडलीतील या गोष्टी तपासा. जर तुमच्या कुंडलीत काही समस्या आहे तर काही अचूक उपाय करा. आतापासूनच उपाय करा, जेणेकरून पुढील काळात शनीच्या नकारात्मक परिणामांपासून वाचता येईल आणि त्या काळाचा फायदा घेता येईल. कारण हा तुमच्या यशाचा अंतिम संधी आहे. तर शनीचे परिणाम तुम्ही अशा प्रकारे तपासू शकता. गुरुबद्दल बोलायचे झाल्यास, गुरु तुमचे लाभेश असून सध्या चतुर्थ भावात आहेत, वृषभ राशीत. लाभेश चतुर्थ भावात कार्यभाव पाहत आहेत. मेहनत करा, करिअर, सुखसोयी गुरु उत्तम देतील. 2025च्या मे महिन्यात गुरु तुमच्या राशीतून पंचभावात मिथुन राशीत गोचर करतील. लाभेश पंचम भावात गोचर करणार, त्यामुळे तुमच्या संततीला मोठी उन्नती होईल, तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. संततीसाठी एखादी शुभ बातमी मिळू शकते. संतानप्राप्तीचा शुभ संदेश येऊ शकतो. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, ते परीक्षा उत्तीर्ण होतील. सरकारी नोकरी आणि पद प्रतिष्ठा मिळण्याची संधी असेल. अचानक धनलाभ होईल. प्रेमसंबंधात यश मिळेल. गुरु लाभ भाव देखील पाहणार, त्यामुळे निश्चितच उत्तम आय मिळेल कारण गुरु त्यांच्या स्वतःच्या राशीत प्रवेश करतील. मे 2025 मध्ये जेव्हा गुरु मिथुन राशीत गोचर करतील, तेव्हा तुम्हाला ब्याज पैशांचा लाभ होईल. आयाचे साधन वाढतील. नोकरी, व्यवसाय, व्यापारात उत्तम प्रगती होईल. भाग्यभावावर दृष्टी जबरदस्त भाग्योदय करेल. गुरुचे मिथुन राशीत गोचर करताच तुमच्या राशीवर दृष्टी असेल, ज्यामुळे तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. त्यामुळे गुरु उत्तम परिणाम देतील. आता गुरु 2026 मध्ये पुन्हा कर्क राशीत जातील, म्हणजेच मे 2026 मध्ये ते तुमच्या राशीतून षष्ठ भावात जातील, जेथे ते उच्च होतात. लाभेश उच्चाचा असताना कर्जमुक्त होण्याचे योग असतील. जुनी कर्जे संपतील. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होतील. सरकारी नोकरी किंवा अन्य कोणत्याही नोकरीत प्रगती होईल. परदेश प्रवासाचे योग बनतील. परदेशात स्थायिक होण्याची संधी मिळेल. मानसन्मान आणि धनाची स्थिती चांगली असेल. पुढे गुरु 2027 मध्ये सिंह राशीत जातील, जो तुमच्या राशीतून सप्तम भावात आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर 2027 मध्ये विवाहाचे योग बनतील. व्यवसायात मोठी उन्नती होईल. खूप पैसे मिळतील. तुमच्या जोडीदाराचाही भाग्योदय होईल. पैसे मोठ्या प्रमाणात मिळतील. मानसन्मान वाढेल. तर गुरु इथेपर्यंत तुम्हाला चांगले परिणाम देतील. राहूच्या गोष्टी करूया. राहू सध्या मीन राशीत आहे. आणि हेच राहू मे 2025 मध्ये कुंभ राशीत, म्हणजे तुमच्या प्रथम भावात जातील. प्रथम भावात राहू थोडा आक्रमक स्वभाव निर्माण करतो. घाई गडबड करते. भ्रम निर्माण करतो. त्यामुळे भ्रमात पडू नका. कोणत्याही चुकीच्या क्रियाकलापांपासून दूर राहा. 9वा भाव पाहील, त्यामुळे धर्मावर श्रद्धा ठेवा. घाई गडबड टाळा. चुकीचे निर्णय घेण्यापासून सावध रहा. राहू पैसे देतील, काही अडचण नाही, पण घाई गडबड, चुकीच्या व्यसनांपासून दूर राहा. भ्रमात न राहता योग्य निर्णय घ्या. जास्त लालच करू नका. पुढे राहू धनु राशीत जातील. जून 2028 मध्ये, म्हणजे त्यांच्या नीच राशीत प्रवेश करतील, जो तुमच्या कुंडलीच्या एकादश भावात आहे. मोठ्या भावंडांशी संबंध चांगले ठेवा. मित्रांशी आणि मोठ्या भावंडांशी संबंध बिघडू शकतात, त्याची काळजी घ्या, अन्यथा वैवाहिक जीवनात ताळमेळ राहील. तर राहू नीच असल्यानेही खूप पैसे देतील. त्यामुळे 2028 मध्ये राहू धनु राशीत गोचर करतील, तेव्हा पैशांसाठी सर्वोत्तम परिणाम देतील. सध्या तुमच्या कुंडलीत शनीची स्थिती खूप चांगली राहील भविष्यकाळात, आणि 7.5चा तिसरा टप्पा तुमच्यासाठी वरदान ठरेल. विशेषतः तेव्हा जर तुमच्या कुंडलीत शनीची स्थिती चांगली असेल, एक चांगला ग्रह तुम्हाला पाठिंबा देत असेल,
तर 2025च्या 29 मार्चनंतर पुढील 2.5 वर्षे काही लोकांना करोडपती बनवतील. हा निर्णायक काळ आहे. या वेळेचा फायदा घ्या, कारण हा असा काळ आहे जो आता तुमच्या जीवनात 30 वर्षांनी येईल. जर या काळात तुम्ही चुकलात, तर नंतर फक्त पश्चात्ताप होईल. त्यामुळे तुमच्या कुंडलीतील समस्या तपासा, अचूक उपाय करा आणि पुढे जाण्यासाठी तयार व्हा, कारण आता जेव्हा मीन राशीत शनी जातील, तेव्हा तुमचा हरवलेला सन्मान परत येईल. जे लोक तुमच्यापासून दूर गेले होते, ते परत येतील, तुमचे अडकलेले पैसे मिळतील. हा काळ खूप निर्णायक आहे. मला आशा आहे की या व्हिडिओमुळे तुम्हाला खूप मदत होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.